दादा आता एक प्रश्न असा की तुम्हाला एकदम पक्ष म्हणजे शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि ठाकरे गटातून शिंदे गटात जावं लागलं, तर त्याबद्दल एक थोडंसं प्रश्न आहे लोकांच्या मनामध्ये की दादाने असा काय निर्णय घेतला एकदम. कारण का संजय राऊत साहेब तर तुमच्या अक्षरशः प्रेमात पडले होते. म्हणजे आम्ही बघायचो की मुंबईला ज्यावेळेला त्यांची प्रेस असायची राऊत साहेबाची, तेव्हा तुम्ही उजव्या हाताला तिथं उभा राहिलेला असायचा. त्याबाबत जरा काय नेमकं असं काय घडलं की तुम्हाला तिकडे जावं लागलं दादा? आज त्यांच्याकडून मला कुठलीही वाईट वागणूक मिळाली नाही. बरं. उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, की त्यांच्या ह्या गोष्टीमुळे मी पक्ष सोडला. बरं. अतिशय तुम्ही आता मला वाटते मातोश्रीचा ज्यांना अनुभव आला आहे, हो, की अनेकांच्या तक्रारी होते की ते जायला मिळत नाही, हे नाही, पण माझी असे होते की मी डायरेक्ट उद्धव साहेबांच्या जवळ जाऊन थांबत होतो. बरोबर. कुठलाही प्रोटोकॉल माझ्यासाठी नव्हता. बरोबर. राऊत साहेबांच्या घरी गेलो तर तिथेही कुठला प्रोटोकॉल नव्हता. अगदी नाश्त्यापासून मी त्यांच्यावर करून पुन्हा प्रेसला यायचो. बरोबर. ह्यात कुठलीही म्हणजे माझी तक्रार नाही. बरोबर. पण आज माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा जो आज लोकसभा लढवली आणि आज सत्तेत नाही, आज जनतेसमोर जात असताना आता 5 वर्ष परत संघर्ष करायचा. बरोबर. 5 वर्षानंतर काय तोंड घेऊन जनतेसमोर जायचं? आज मी जो आत्मविश्वासानं म्हणतोय तुम्हाला की मी लढणार आहे, 45 कुठे मी आज 29ला मी खासदार होणार आहे. बरोबर. मग परत आपण सत्तेमध्ये नसताना 29 साली काय म्हणून जनतेसमोर जायचं? बरोबर. बरं, मोर्चे आंदोलन किती करायची? बरोबर. कुठेतरी जनतेचं काम झालं पाहिजे. बरोबर. ह्या भावनेतनं मी तिकडं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आणि आज ते तुम्हाला समोर दिसते. मग सिंदूर महारागदान यात्रा असेल. बरोबर. तुमच्या खूप जवळ दिसते आम्हाला. खूप जवळ गेलाय तुम्ही आणि साहेबांचं शिंदे साहेबांचं तुमच्यावर विशेष प्रेम आहे असं दिसतंय. एकनाथ शिंदे साहेब हा माणूसच वेगळा आहे. मी असेल किंवा प्रत्येक कार्यकर्ता असेल, मला जवळनं त्यांचा अनुभव आला. म्हणजे अगदी मी परवाही त्या श्रीनगरच्या भाषणामध्ये उल्लेख केला की अगदी देवाबरोबर काम केल्यासारखं मला आज म्हणजे माझी भावना तयार झालेली आहे. अच्छा. कुठला माणूस आला आणि कुठे सही करून दिली त्यांना पण माहित नसते. बरोबर. ते काम तिकडे झालेलं असते. एवढी लोक भेटतात, कामं करून घेतात. बरोबर.